मंत्रालयात गुरुवारी अँटी करप्शन ब्युरो म्हणजेच एसीबीने एक मोठी कारवाई केली आहे। एसीबीच्या पथकाने एका सरकारी कर्मचाऱ्याला रंगेहात लाच घेताना पकडलं। या कर्मचाऱ्याचं नाव आहे राजेंद्र ढेरंगे। हा मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात क्लर्क म्हणून काम करतो। या एका घटनेमुळे संपूर्ण मंत्रालयात खळबळ उडाली आहे। झिरवाळांचे कार्यालय सील झालंय, त्यांना हटवण्याची मागणी होते आणि जवळजवळ ही मंत्रालयातील जी लाच घेतानाची घटना जी आहे ती तिसरी घटना असल्याचं देखील म्हटलं जात आहे। नेमका हा रंगेहात पकडण्याचा थरार कसा घडला, झिरवाळ यांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे आणि लाच कशा संबंधित घेण्यात येत होती, सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, लातूरमधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता। क्लर्क राजेंद्र ढेरंगे याने याच मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी लाच मागितली होती। सुरुवातीला त्याने 50,000 रुपयांची मागणी केली होती, पण तडजोडी अंती 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली आहे। ही लाच स्वीकारताना तो रंगेहात पकडला गेलाय। ही कारवाई मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर झाली असून नंतर याची सगळीकडे चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे ही घटना मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयात घडली। मंत्री झिरवळ यांच्या दालनातच राजेंद्र ढेरंगे यांना 35,000ची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलं। महत्त्वाचं म्हणजे माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार लाच मागितली ती मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नावाने, पण एसीबीने याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाहीये। संबंधित लाचची तक्रार आल्यानंतर एसीबीचे 6 अधिकारी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात पोहोचले होते। त्यांनी कारवाई करताना मंत्र्याचं कार्यालय जे आहे ते पूर्ण ताब्यात घेतलं, म्हणजे सील केलं। तपास झाल्यानंतर या संबंधित क्लर्कला ताब्यात घेऊन सोबत नेलं आणि नंतर कार्यालय उघडण्यात आलं। सध्या लाच घेतल्याने ढेरंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता या प्रकरणावर काँग्रेस पक्ष मग आक्रमक झालाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। सपकाळ म्हणाले की मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची बातमी ऐकली। महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे। भ्रष्ट युती असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर या सगळ्या प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे। माध्यमांनी जेव्हा या संदर्भात मंत्री झिरवाळ यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी ते सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत असं म्हटलंय। झिरवाळ यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहाय्यक पुढे म्हणाले की कार्यालयाचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हे सुद्धा झिरवाळ यांच्या सोबत आलेत। मंत्रालयातील कार्यालयात छाप्याच्या घडलेल्या जी काही घटना आहेत किंवा ही जी प्रकार घडलेला आहे त्याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाहीये आणि या सगळ्याशी सुतराम संबंध नाहीये असं झिरवाळ यांच्याकडून सांगण्यात येत आहे। मंत्री नरहरी झिरवाळ हे जिल्हा नाशिक मधील दिंडोरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार आहेत। त्यांनी यापूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष पद भूषवलेलं आहे। सध्या त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन हा विभाग आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष पद द्या, ही सर्वप्रथम मागणी जी आहे ती झिरवाळ यांनीच केली होती। आता हे झिरवाळ त्यांच्या कार्यालयात घडलेल्या या घटनेनंतर अडचणीत आले। खरं पाहायचं झालं तर कोणताही परवाना नूतनीकरण करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या मंत्र्यालाच असतात। या संदर्भात मंत्री सुनावणी घेतात व निर्णय देतात। रद्द परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग याने हा सगळा प्रकार घडवून आणलाय। त्यामुळे ढेरंग याच्यासोबत मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील अजून एकाला देखील ताब्यात घेतलं गेलंय। आपण लाचेची रक्कम मंत्री झिरवाळ यांचे खाजगी सचिव जे आहेत रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतली असं ढेरंग यांनी स्वतः पोलिसांना सांगितलं असल्याचं देखील वेब आर्टिकल मधून सांगितलं जात आहे। खाजगी सचिव हे मंत्री कार्यालयाचे प्रमुख असल्याने मंत्री झिरवाळ यांच्या अडचणी त्यामुळेच वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।